नमस्कार मित्रांनो, मी पण तुमचं पुण्याचं स्वागत करतो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन एपिसोडमध्ये. तर हा मनालीचा आपला दुसरा दिवस आहे आणि आता आम्ही आलो मनाली सिटीमध्ये. त्याच्यामध्ये दोन स्पॉट होते, हिडिंबा टेम्पल आणि मॉल रोडमध्ये फिरणार आहे, शॉपिंग करणार आहे. आमची अर्धी गँग गेली तिकडे सोलन व्हॅलीच्या अलीकडे बर्फ बघायला बाईकवरती. आम्ही काय बाईक नाही घेतली, की रिस्क नको म्हणून. बघू. आणि उद्या सोनवलीला सेवी जायचं आहे, तर आता हिडिंबा टेम्पल बघू आणि मॉल रोडमध्ये फिरू. तर चला बघूया. तर मित्रांनो, आपण आहे सध्या हिडिंबा देवी मंदिरापाशी. तर याचा इतिहास असा आहे की इथे हे मंदिर बहादूर सिंग 1553मध्ये राजा बहादूर सिंगने बांधलं होतं. आणि इतिहास असा आहे की महाभारताच्या काही हिडिंबा तिच्या भावासोबत हिडिंबसोबत इथं राहत होती. आणि तिचं असं हे होता की जो कोणी तिच्या भावाला डिफीट करेल, म्हणजे पराजित करेल, त्यासोबत ती लग्न करेल. आणि ज्यावेळेस पांडव त्यांच्या वनवासाच्या वेळी इथं आले होते, म्हणजे जे लाक्षगुरू झाल्यानंतर तिथे आले होते, त्यावेळेस भीमने हिडिंबला हरवलं आणि त्याच ठिकाणी त्यांचा विवाह देखील झाला असं म्हणण्यात येतं. तर हे पुढचं देखील बघू शकतं, ते आहे हिडिंबा मंदिर. आणि कडेने सगळं सीडार वूडचं फॉरेस्ट आहे, याला डोंगरी वनविहार पण म्हणतात. बघू शकता याक. मित्रांनो, आम्ही आत्ता हिडिंबा टेम्पलच्या पुढे आलो आहे, घटोत्कच टेम्पलकडे. घटोत्कच म्हणजे भीम आणि हिडिंबाचा मुलगा. तर हेच मंदिर आहे घटोत्कचाचं. इथं लिहिलं आहे की माँ हिडिंबा के सत्तादेशनुसार या पर्यटन या अन्य किसी भी का न चढ़ा है, यदि कोई ऐसा करे दंडित किया जाएगा. तर तिथून घटोत्कच हा देखील खूप शूर योद्धा होता. महाभारताच्या युद्धात ज्यावेळेस रात्री कौरवांनी अटॅक केला पांडवांच्या छावणीवरती, त्यावेळी घटोत्कच आलता मदतीला. आणि कर्णाला इंद्रदेवाकडनं एक अस्त्र भेटलं होतं, सर नाव विसरलं मी. आणि ते त्यांनी कर्णाने अर्जुनसाठी वापरून छापे ठेवलं होतं. आणि पण घटोत्कच का नरसंहार करू लागला त्या कौरवांचा, त्यावेळी मग ते कर्णाला ते अस्त्र घटोत्कच वापरावं लागलं आणि तिथे घटोत्कच मरण पावला. तर हे त्यांचं मंदिर. मित्रांनो, मगाशी जे सांगितलं ते देखील इथं लिहिलं आहे, सुद्धा वाचून घ्या तुम्ही. नशीब आजमात आहे आर्चरीमध्ये. बघू काय होतंय. कैसा पकड़ रहा है? ऐसा देखो, कसं पकडत असतंय. ऐसे ये देखो, क्या है इसमें, ये देखो, ऐसे ऐसा मार रहा है. तर डोळ्यात बसल्यावर 100 रुपये भेटणार. आम्ही आत्ताच करून बसलो, 200 रुपये गेले पण काहीच भेटलं नाही, म्हणजे नाही लागलं. विर्या कर कर विर्या, अजून एक चान्स. हा कर. 50 रुपयाला 250 काढले आत्ता. 250. ए विर्या झाला गेला. दुःख दर्द पीडा बहुत पीडा. तर मित्रांनो, आमचं आत्ता हिडिंबा देवी टेम्पल झालं आहे बघून. आणि विरेंचे अशा प्रकारे 250 रुपये गेलेत आणि माझे पण 250 रुपये गेलेत. त्या 500 रुपये आम्ही बाईक घेऊन गेलो असतो, पण नशीबच खराब आहे आमचं. चाललं आता आम्ही मॉल रोडला जाऊन तिथले काही कॅफेस ट्राय करूया आणि शॉपिंग करूया. चला. हे आहे देवदर स्टार्स ऑफ हिमालयस. तर मित्रांनो, आत्ता आलो आहे आम्ही मॉल रोडला. बघू शकता ते लोकल हँडीक्राफ्ट मार्केट. आणि समोर मी इन्स्टा रील्सवर भरपूर कॅफे बघितले होते की लापनस पिझ्झा, द पहाडी कॅफे, मद्रास कॅफे. आणि पूर्ण हा मॉल रोड आहे. इकडे देखील हा मेन इकडे. तर चला.
मित्रांनो सध्या संध्याकाळचे 6:30 वाजले, थंडी वाढली आहे इथे बस आता. आणि मार्केट मनाली मॉलवर गजबजलं आहे. खूप फेमस आहे मनालीचं मॉलवर तसं. आणि आमचं जे रिसॉर्ट आहे ते सरळ इकडे सरळ काहीतरी आहे इथं. तर आता मी जाते थोडं बघू शकता. पूर्ण थंडी वाजत त्यामुळे काही बोलता देखील येत नाही काय. तर मित्रांनो आम्ही मॉल रोडच्या पुढे आलोयच आहोत आणि तिथे दिसतं आहे मनालीचा एंट्री बोर्ड. देवभूमी मनाली आगमन पर धन्यवाद पुनर्पधारे. हा जो आहे तो मेन हायवे आहे तिकडे जाणारा. आम्ही तिथेच गेलो, समोर तिकडून एंट्री केली ती. आणि वर बघू शकता छोटे छोटे सगळे रिसॉर्ट डोंगरांवरती किती सगळ्या ठिकाणी. आमच्या इकडून 1 किलोमीटरवरती आहे. तर चला आपण जाऊया आता. जेवण सुरू होईल. तिथनं आम्ही रिक्षा करायचं म्हणतोय. तर बघू शकता मॉल रोड मॉडेल टाकूनचं स्वागतम हिडिंबा रोहतंग पास इकडे सगळं. चला तर मित्रांनो बघू शकता हे आहे रस्ता. ही आहे ट्रेन आणि पुढे झाले लँडस्लाईड. अशा लँडस्लाईड होतं आपण मनालीमध्ये. नदी तिकडून वाहत होती. आता नदी आता इथून व्हायला लागली आहे बियास नदी. आणि आमचे बाकीचे मित्र जे बाईकवरती गेलते ते आत्ता मला भेटले इथे. त्यांचं जाणार आहे आता आम्ही आमच्या रिसॉर्टला. 200 मीटर राहिला आमचा रिसॉर्ट. आता फक्त पटकन जेवण करून झोपायला लागेल कारण की उद्या आमच्या स्नो ॲक्टिव्हिटीज आहेत. तर चला बघू आता कसे झालेले आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश पाटील. तर आज आपण आहे सोलंग व्हॅलीच्या थोडं अलीकडे आणि थोडंसं आउटफिट आपण जाणार आहे बर्फात. इथे तर स्नोफॉल नाही आहे. बघू थोडं बर्फात आपल्याला दिसेल. आणि मागं बर्फाचं पांघरून घातले डोंगर देखील होते. आणि आमचे सगळे इथे सगळे सेम ड्रेसेस घालून तयार आहेत सगळे. तर इकडून अजून 6 किलोमीटरवरती सोलंग व्हॅली आहे सरळ तिकडे. आणि तिकडून अटल टनल 7-8 किलोमीटरवरती. अटल टनल क्लिअर आहे का नाही ते माहीत नाही सगळे जर कळेल. सोलंग व्हॅलीमध्ये 1200 मीटर आहे सगळं आमचं. तर चला जाऊया. मित्रांनो आत्ता आपण आलो आहे झिपलाईनच्या पॉईंटपाशी. बघू शकता इकडून तिथपर्यंतची झिपलाईन आहे. हे आमचे कोऑर्डिनेटर विशाल भाई. तुम्ही नाही करणार का फ्रॉम सोलांग व्हॅली. आणि आता इथून खाली जायचं आपल्याला. भरपूर इथं असे पॉईंट्स आहेत. झिपलाईन करतो. आगे चलिए सब लोग पहले. चला आपल्याला झिपलाईन करू आपण. आणि बघ वरती जाऊ. तिकडून स्टार्ट आपलं. कसं वाटतंय? धबधबा क्या? तर असं मित्रांनो इकडून स्टार्ट होणार तिथपर्यंत त्या पॉईंट पर्यंत. झूम करतो मी एक मिनिट. तिथनं परत रिटर्न पर्यंत येणार. आणि आता मला गोप्रो पण देणार आहेत. तर चला ब्रेक लगेगा जगह नहीं है. बनाओ भैया आप बनाओ. आप
ते डॉन मध्ये जातो ते सध्या. माऊली मागे बघ जरा, माऊली इकडे बघ. स्माइल स्माइल. माऊली चाललंय आता खाली तिकडे. या ठिकाणी ऋषिकेशची जाम फाटली आहे. त्या ठिकाणी तर या ठिकाणी माऊली गळणार आहे. हे अरे हे अरे अरे माऊल्या सोडणार आहे. माऊली हात सोड नको, हात मत छोडणार ऋषिकेश. हात मत छोडणार, सात मत छोडणार. पापाडे का हात मत छोडणार. तर माऊलीची जायची वाट बघतोय आम्ही, पण बाय गाईज. माऊली काहीच जाईल जाणार गाईज. ते गोप्रो साठी थांबलाय माऊली. माऊली तुझ्या इथं बरं मित्रांनो थोडा मी वरती आलो आहे, बघू शकता 16 मैल 3 किलोमीटर मागं उंच डोंगर बर्फांचे आणि वर तिकडं स्नोफॉल होत आहे आणि सगळीकडे सध्या बर्फच 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 बर्फ आहे. मित्रांनो बघू शकता स्नोफॉल आहे थोडं. हे जायचं 16 मैलचा रस्ता इकडं आजोबाकडे. तर आम्ही चाललोय वरती आता. मागा नजारा बघा खाली घाण. मी अर्धा पॉईंट आलो आहे की ते इथपर्यंत गाड्या येतात वरती. सगळेजण नाही थांबले तिकडे आणि तिकडं स्नोफॉल पडलं. आता आपल्याकडे पण स्नोफॉल पडले थोडे पण कॅमेरा दिसत नाही आहे. मित्रांनो बघू शकता स्नोफॉल होत आहे एकदम छोटे छोटे तिकडे. पहाडवाली माहिती. आता आम्ही आलो मित्रांनो, आता आम्ही आलो आहे आमच्या क्रीडा पॉईंट पाशी. तिथे असणार स्कीइंग, ट्यूब राईड आणि ते मोटरवाली ती बाईक. बाकीच्या आहेत मग मित्रांनो बघू शकता सोलंग व्हॅली. तिथे भरपूर असे काउंटर आहेत, तिथं आपल्याला हे करायचं आणि तिथे पण झिपलाईन आहे आणि मधल्या मागे छोटीशी बिया असणारी तिकडून ग्लासेसवर येणार आहे, तिथून पुढे वाढते. तर मित्रांनो बघू शकता इथं हे याला काय म्हणतात बे, ह्याला काय म्हणतात? ह्याला ते ट्यूब राईड आहे इथं. मित्रांनो आता मी ट्यूब राईड केली आहे, आता आलो स्कीइंग करायला. काय म्हणतो रे सतीश, काय काय म्हणतोस? एक नंबर एक्सपिरियन्स आहे दादा. नेहमीच तुम्ही प्रत्येक वर्षी एकदा म्हणायला या आणि प्रत्येक वर्षी करा. चला 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 जेंट्स वॉशरूम. मित्रांनो स्कीइंग विरेन वगैरे अनघा पण झाले स्कीइंग करायला. आम्ही दुसरा रिसॉर्ट मध्ये इथे तर विरेन तिकडे झालाय. करे विरेन देखील पडलेला आहे. चला आम्ही उचला आपले उचल तिकडेच काय हे घे रायशरी. चला रे चला तिकडे चला.
तर मित्रांनो बघू शकता सगळ्या ठिकाणी सध्या बर्फ पडत आहे, स्नोफॉल होत आहे एकदम भारी छान असा बघू शकता हे आम्ही चाललो तर खाली बर्फ देखील वाढला आहे आणि मोबाईल चार्जिंग देखील संपले. आमचे बाकीचे ग्रुप देखील पुढे गेले आहेत. चला तर मित्रांनो आम्ही आता पॅसेंजर म्हणून आम्ही घोडा घेतला आहे आणि खालीपर्यंत घेऊन जाणार आहेत आम्हाला ते घोड्याने. मस्तपैकी इथं नजारे आहेत. आमचे बाकीचे मेंबर मागे काय काय पुढे गेलेत. मस्त रेडी तर पडायची भीती वाटते. इकडं बघा निघा. चला चला उशीर झाला आपल्याला. मित्रांनो बर्फ पडून खूप सध्या नजारा बघा माझ्या मागे. वाह एक नंबर. हाऊस फिटली तर यायची. स्नोप देखील बघितला तर पडलो असतं घोड्यावर नाही. आता चालायची सध्या एवढी शक्तीच नव्हती खाली जाईपर्यंत आणि चांगलाच 2 किलोमीटर आहे आणि छान आहे. चला आपण खाली गेलं बघ. चार्जिंग पण संपली 3% चार्जिंग. मित्रांनो त्या आता आलो आहे आम्ही खाली त्या ब्रिजवरती. ज्या ब्रिजवरने एंट्री केली मगाशी तिथून गाड्यातून 2 किलोमीटरवरती आहे आमची. तर नगरात आम्ही परत आले मनालीला. चला मित्रांनो आम्ही आता ह्या ब्रिजपाशी आलो आहे. तिकडून त्या पलीकडून इथपर्यंत आलो आहे. मस्त की नाही ह्या परत थांबलो आहे. आणि सगळ्यात पुढे आमचे एवढे जण आहेत. मी, तुषारभाई, प्रज्वल, प्रतीक सर आणि शार्दूल.